हे गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाईज आजच्या आपल्या पायथॉन पार्ट 5 मध्ये आपण बघणार आहोत पायथॉन स्ट्रिंग. सो पायथॉन मध्ये सिंगल कोड आणि डबल कोडचा यूज करून आपण कशा प्रकारे स्ट्रिंग लिहित असतो. त्याचबरोबर पायथॉन मध्ये जर एखाद्या स्ट्रिंग मध्ये जर एखादी व्हेरिएबलची व्हॅल्यू जर तुम्हाला बाइंड करायची असेल तर ती आपण कशा प्रकारे करू शकतो तर ते आपण आपल्या आजच्या पायथॉन पार्ट 5 मध्ये बघणार आहोत. सो चला सुरू करूया आपला आजचा पायथॉन पार्ट 5. लेट्स गेट स्टार्टेड. सो स्ट्रिंग म्हणजे काय हे तर आपल्याला सर्वांना माहित आहे आणि इन इच लँग्वेज म्हणजे प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये स्ट्रिंग ही सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये लिहिली जाते. सो अ स्ट्रिंग इज अ सिरीज ऑफ कॅरेक्टर. ऑब्विसली एखादी स्ट्रिंग जर आपल्याला लिहायची असेल तर आपले जे काही कॅरेक्टर असतात तर त्यांचे एक सिरीज मिळून एक स्ट्रिंग बनत असते. सो इन पायथॉन, नॉट इन ओनली पायथॉन, इन एव्हरी अँड इच लँग्वेज एनिथिंग इनसाइड अ कोड इज अ स्ट्रिंग. तर जे सिंगल कोड किंवा डबल कोड मध्ये जे काही आपण कॅरेक्टर्स ऑफ सिरीज लिहिणार आहोत तर त्यांना आपण काय म्हणत असतो, स्ट्रिंग म्हणत असतो. अँड यू कॅन यूज आयदर अ सिंगल ऑर अ डबल कोड. सो सिंगल कोड किंवा डबल कोडचा यूज करून तुम्ही कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये स्ट्रिंग लिहू शकतात. सो इफ अ स्ट्रिंग कंटेन अ सिंगल कोड यू शुड प्लेस इट इन अ डबल कोड लाईक दिस. सो तिथे स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही बघू शकता जर तुमच्या स्ट्रिंग मध्ये सिंगल कोड असेल, आता इथे आपण इट इज चा शॉर्ट फॉर्म लिहिला इट्स, तर इट्स लिहिताना एक सिंगल कोड आपल्याला द्यावा लागतो. तर त्या वेळेस आपल्याला ती जी स्ट्रिंग आहे ती डबल कोड मध्ये घ्यायची आहे. अँड वेन अ स्ट्रिंग कंटेन्स अ डबल कोड यू कॅन यूज अ सिंगल कोड. जर एखाद्या स्ट्रिंग मध्ये डबल कोड आपण यूज केलेला असेल तर आपल्याला सिंगल कोड, आउटर जो कोड आहे स्ट्रिंगचा तो आपल्याला सिंगल कोड घ्यावा लागतो. त्यानंतर टू एस्केप द कोड यू यूज द ब्लॅक स्लॅश. जर तुम्हाला सिंगल कोड मध्ये तुमची स्ट्रिंग लिहायची आहे आणि त्या स्ट्रिंग मध्ये अगेन तुम्हाला सिंगल कोड द्यायचा आहे, जसं की इथे स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही बघू शकता आपण इट्स जे आहे इट इज जे आहे ते शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला बॅक स्लॅशचा यूज करावा लागेल आणि ती जी स्ट्रिंग आहे ती सिंगल कोड मध्ये लिहावी लागेल. सो आपण याचं प्रॅक्टिकली बघणार आहोत. जाऊया आपल्या पायचाम एडिटरवर आणि ते आपण बघूया की आपण कशा प्रकारे पायथॉन मध्ये स्ट्रिंग लिहित असतो. तर सर्वात आधी आपण एक व्हेरिएबल इथे या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत. सो एक मेसेज म्हणून एक व्हेरिएबल मी या ठिकाणी घेतला आणि स्ट्रिंग डिफाइन करण्यासाठी आपण सिंगल कोट किंवा डबल कोट दोघांचा यूज करू शकतो. तर सर्वात आधी आपण इथे एक सिंगल कोटचा या ठिकाणी यूज करणार आहोत आणि एक जस्ट डमी मेसेज या ठिकाणी टाकूया या कोड मध्ये. सो दिस इज अ सिंगल कोट स्ट्रिंग. सो अशा प्रकारे आपण स्ट्रिंग पायथॉन मध्ये लिहित असतो. आता याला जर आपल्याला प्रिंट करायचं असेल तर आपल्याला जस्ट प्रिंट जे फंक्शन आहे पायथॉनचं ते यूज करायचं आहे आणि जो व्हेरिएबल आहे मेसेज म्हणून तो मेसेज व्हेरिएबल प्रिंट फंक्शनच्या आत टाकायचा आहे. याला सेव्ह करूया आणि रन बटनवर आपल्याला जस्ट क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता दिस इज अ सिंगल कोट स्ट्रिंग, या ठिकाणी मेसेज प्रिंट झालेला आहे. आता इथे आपण सिंगल कोटचा यूज केला आहे. सेम स्ट्रिंग तुम्ही डबल कोड मध्ये यूज करू शकता. जस्ट सेम आपण जो कोड आहे त्याला कॉपी करूया, पेस्ट करूया आणि इथे जी सिंगल कोड आहे या सिंगल कोड इथे सिंगल कोड न वापरता आपण काय करणार आहोत, डबल कोडचा वापर करणार आहोत आणि डबल कोड मध्ये सेम स्ट्रिंग या ठिकाणी टाकणार आहोत. याला अगेन आपण सेव्ह करूया आणि रन करूयात. रन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे दोन स्ट्रिंग तुम्हाला दिसतील, एक सिंगल कोड आणि इथे एक दुसरी जी आहे ती डबल कोडची आहे. तर इथे आपण डबल कोड हा वर्ड टाकूया. याला सेव्ह करूयात आणि अगेन रन करूयात. तर तुम्ही इथे बघू शकता फर्स्ट जी लाईन आहे ती सिंगल कोटची आहे आणि जी सेकंड लाईन प्रिंट झालेली आहे ती काय झालेली, डबल कोटची प्रिंट झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सिंगल कोट किंवा डबल कोटचा यूज करून पायथॉन मध्ये स्ट्रिंग लिहू शकतात. त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या स्ट्रिंग मध्ये जसं की आपण स्क्रीनशॉट मध्ये बघितलं की शॉर्ट फॉर्मचा यूज जर करायचा असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला डबल कोड मध्ये स्ट्रिंग लिहावे लागेल आणि सिंगल कोटचा यूज करावा लागेल. अदरवाइज बॅक स्लॅशचा वापर करून सुद्धा तुम्ही शॉर्ट फॉर्म लिहू शकतात. तर अगेन मी एक मेसेज म्हणून व्हेरिएबल घेणार आहे MSG आणि सिंगल कोटचा आपण यूज करणार आहोत आणि इथे अगेन इट्स असं जर आपण केलं तर इथे त्याने इट्सला फक्त स्ट्रिंग मध्ये घेतलं आणि एसला स्ट्रिंगच्या बाहेर केलेला आहे. तर ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अगेन आपण एक मेसेज घेऊया, मेसेज इज इक्वल टू आणि ते सिंगल कोट घेतला तर इथे आपल्याला इट लिहायचं आहे
त्यानंतर बॅकस्लॅश द्यायचा आहे, कॉमा द्यायचा आहे, सिंगल कोट द्यायचा आहे आणि एस लिहायचा आहे. तर आता जी पूर्ण जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग काय आहे आपली त्यामध्ये आलेली आहे, कोड मध्ये आलेली आहे. सो इट्स अ स्ट्रिंग असा एक मेसेज घेतला. अगेन आपण याला प्रिंट करणार आहोत आपल्या टर्मिनलवर. सो MSG हा जो व्हेरिएबल आहे त्याला घेऊया, सेव्ह करूयात, अगेन रन करूयात. तर तुम्ही इथे बघू शकता जो इटीचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो शॉर्ट फॉर्म आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, कोणत्याही प्रकारचा एरर या ठिकाणी आलेला नाही. तर अशा प्रकारे तुम्ही ही स्ट्रिंग लिहू शकता. अदरवाईज तुम्हाला डबल कोटचा यूज करावा लागेल. तो नेक्स्ट लाईनला जाऊया आपण आणि त्या सिंगल कोटचा वापर न करता याला आपण कंट्रोल एक्स करूयात आणि सिंगल कोट काढून डबल कोट मध्ये सेम कोट टाकूया. बॅकस्लॅशचे इथे नाही जरी वापरला तरी चालेल. आणि याला आपण काय करूया, इथे समथिंग मी थोडं चेंज करतो म्हणजे आपल्याला समजायला हवं. सो याला सेव्ह करूया, रन करूयात. तर तुम्ही इथे बघू शकता ही जी स्ट्रिंग आहे डबल कोट मध्ये लिहिलेली ती सुद्धा या ठिकाणी प्रिंट झालेली आहे. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो, पायथॉन मध्ये स्ट्रिंग लिहू शकतो. आता नेक्स्ट पार्ट आहे तो आहे मल्टी स्ट्रिंगचा. तर आता आपण बघितलं सिंगल लाईन स्ट्रिंग, पण जर आपल्याला मल्टी लाईन स्ट्रिंग जर लिहायची असेल तर कशा प्रकारे लिहू शकतो. तर मल्टी लाईन स्ट्रिंग साठी आपल्याला जे सिंगल कोट किंवा डबल कोट आहे ते 3 टाइम्स लिहावे लागतात. 3 टाइम्स लिहिल्यानंतर त्या दोघांच्या मध्ये जे काही आपल्याला स्ट्रिंग लिहायची ती स्ट्रिंग आपण मल्टी लाईन लिहू शकतो. तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये सुद्धा इथे बघू शकता. सो आपण प्रॅक्टिकली बघून घेणार आहोत. सो इथे अगेन आपण एक व्हेरिएबल घेऊया str म्हणून इज इक्वल टू, आणि आपल्याला आता मल्टी लाईन स्ट्रिंग करायची. तर तुम्ही एक तर अशा 3 वेळेस डबल कोटचा यूज करू शकता, अदरवाइज सिंगल कोटचा यूज करून सुद्धा तुम्ही मल्टी लाईन स्ट्रिंग लिहू शकतात. सो इथे आपण एक मेसेज टाकणार आहोत, दिस इज स्ट्रिंग 1. अगेन आपण मल्टिपल टाइम स्ट्रिंग तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट लाईनला लिहू शकतात. तर ही स्ट्रिंग 2, त्यानंतर स्ट्रिंग 3, त्यानंतर स्ट्रिंग 4 अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर या स्ट्रिंगला आपल्याला प्रिंट करायचं आहे. सो आपण प्रिंट करणार आहोत, प्रिंट str आणि सेव्ह करूयात, अगेन रन करूयात. तर तुम्ही इथे बघू शकतात स्ट्रिंग 1, स्ट्रिंग 2, स्ट्रिंग 3, स्ट्रिंग 4 हे या ठिकाणी नेक्स्ट लाईनला प्रिंट झालेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही मल्टी लाईन स्ट्रिंग सुद्धा पायथॉन मध्ये लिहू शकतात सिंगल कोटच्या ठिकाणी. जर तुम्हाला डबल कोट यूज करायचा नसेल तर तुम्ही डबल कोटच्या ठिकाणी सिंगल कोटचा वापर करून सुद्धा मल्टी लाईन स्ट्रिंग पायथॉन मध्ये लिहू शकतात. आता आपण बघणार आहोत जर पायथॉन मध्ये स्ट्रिंग सोबत जर तुम्हाला एखादा व्हेरिएबलची व्हॅल्यू कॉन्कॅट करायची असेल किंवा अटॅच करायची असेल तर कशा प्रकारे करू शकतो. तर पायथॉन मध्ये एक एफ स्ट्रिंग म्हणून त्यांनी डिक्लेअर केलाय पायथॉन व्हर्जन 3.6 मध्ये. तर त्या एफ स्ट्रिंगचा यूज करून आपण एखाद्या व्हेरिएबल मध्ये एखादी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू जर आपल्याला एखाद्या स्ट्रिंग सोबत कॉन्कॅट करायची किंवा दाखवायची आहे तर ती आपण एफ स्ट्रिंगचा यूज करून करू शकतो. तुम्ही त्या स्क्रीनशॉट मध्ये सुद्धा बघू शकतात की इथे मी नेम घेतला आणि मेसेज घेतला. तर आता मला हाय जॉन असं लिहायचं आहे. तर तुम्ही नेक्स्ट स्क्रीनशॉट मध्ये जर बघितलं तर मी हायच्या आधी म्हणजे स्ट्रिंग स्टार्ट करायच्या आधी एफ लिहिलेला आहे आणि सिंगल कोट मध्ये हाय आणि त्याचं नाव कर्ली ब्रॅकेट मध्ये घेतलेलं आहे. नेम हा जो व्हेरिएबल आहे तो कर्ली ब्रॅकेट मध्ये घेतला आहे आणि मेसेज प्रिंट केलेला आहे. सेम एक्झाम्पल आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. सो जो एक्झिस्टिंग कोड आहे तो आपण इरेज करूयात आणि इथे अगेन मी एक व्हेरिएबल घेतो. आता आपण इथे num1 घेऊया, आपण एक कॅल्क्युलेशन करूया. सो num1 इज इक्वल टू 10 आणि num2 इज इक्वल टू 20 आणि आपल्याला या दोघांचं कॅल्क्युलेशन करून एकच मेसेज आपल्याला शो करायचा आहे. सो मी इथे रिझल्ट इज इक्वल टू एफ आणि सिंगल कोट. तर सिंगल कोट मध्ये कॅल्क्युलेशन इज असं करू शकतो आपण किंवा ऍडिशन ऑफ कर्ली ब्रॅकेट मध्ये आपल्याला num1 घ्यायचा आहे. ऍडिशन ऑफ num1 अँड num2 इज अगेन कर्ली ब्रॅकेट आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण या ठिकाणी काय करणार आहोत, कॅल्क्युलेशन करणार आहोत. num1 अँड num2 द ऍडिशन ऑफ num1 अँड num2 इज num1 प्लस num2 आणि याला आपण आता इथे प्रिंट करूयात. सो प्रिंट रिझल्ट आणि सेव्ह करूयात. सेव्ह करून आपण याला काय करणार आहोत, अगेन रिरन करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकतात ऍडिशन ऑफ 10 अँड 20 इज 30.
सो अशा प्रकारे आपण एफ स्ट्रिंगचा यूज करून एखाद्या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती स्ट्रिंग मध्ये जर कॉन्कॅट करायची असेल तर आपण करू शकतो. अदरवाईज जसं आपण आता इथे कॅल्क्युलेशन केलाय तर एखाद्या स्ट्रिंग मध्ये जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करून ती व्हॅल्यू जर अटॅच करायची असेल तर ते सुद्धा आपण एफ स्ट्रिंगच्या सहाय्याने पायथॉन मध्ये करू शकतो. सो आता आपण बघणार आहोत कॉन्कॅटेनेटिंग पायथॉन स्ट्रिंग. जर पायथॉन मध्ये दोन स्ट्रिंग तुम्हाला कॉन्कॅट करायचे असतील तर त्या कशा प्रकारे आपण करू शकतो ते आपण आता बघणार आहोत. सो व्हेन यू प्लेस अ स्ट्रिंग लिटरल नेक्स्ट टू इच अदर पायथॉन ऑटोमॅटिकली कॉन्कॅट देम इनटू वन स्ट्रिंग. जर दोन स्ट्रिंग तुम्ही एकमेकांच्या बाजूला जर ठेवल्या, तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये बघू शकतात, तर त्या पायथॉन काय करतं, त्या दोघी स्ट्रिंगला कॉन्कॅट करतं आणि ते एकच स्ट्रिंग त्याला आपल्याला शो करत असतं. तर प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. सो जाऊया पायथॉन वर आणि अगेन हा कोड मी इरेज करतो आणि इथे आपण घेणार आहोत एक व्हेरिएबल. सो ग्रीटिंग म्हणून एक व्हेरिएबल घेऊया इज इक्वल टू गुड. ही एक स्ट्रिंग झाली आणि अगेन स्पेस देऊन मी सिंगल कोड मध्ये गुड मॉर्निंग अशी एक स्ट्रिंग घेतलेली आहे. आणि यांना जर आपण ग्रीटिंग ह्या मेसेजला जर प्रिंट केलं या ठिकाणी, सो प्रिंट ग्रीटिंग आणि सेव्ह करून रन केलं तर आपल्याला एकच स्ट्रिंग या ठिकाणी मिळणार आहे गुड मॉर्निंग. जर तुम्हाला यामध्ये स्पेस द्यायचा असेल तर गुड नंतर तुम्ही असा स्पेस देऊ शकता तर दोघांमध्ये स्पेस मिळेल. अदरवाईज मॉर्निंगच्या आधी सुद्धा तुम्ही स्पेस देऊ शकता. याला सेव्ह करून अगेन रन करूया तर तुम्हाला या ठिकाणी गुड मॉर्निंग मध्ये स्पेस मिळणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही स्ट्रिंगला कॉन्कॅट करू शकता. जर तुमच्याकडे दोन ज्या स्ट्रिंग आहेत त्या वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये जर असतील, जसं की आता इथे मी सपोज स्ट्रिंग 1 घेतली इज इक्वल टू गुड आणि सेकंड स्ट्रिंग मध्ये किंवा सेकंड व्हेरिएबल मध्ये मी मॉर्निंग घेतलं. ओके. आणि यांना जर मला यांचं जर मला कॉन्कॅटेनेशन करायचं किंवा मला यांची एक सिंगल स्ट्रिंग बनवायची तर मी कशा प्रकारे बनवू शकतो. सो इथे आपण अगेन स्ट्रिंग एक व्हेरिएबल घेऊया इज इक्वल टू str1 प्लस str2. सो या ठिकाणी आपल्याला कॉन्कॅटेनेशन ऑपरेटर जे आहे, प्लस साइन जे ऑपरेटर आहे त्याला आपण कॉन्कॅटेनेशन ऑपरेटर सुद्धा म्हणतो, तर त्या ऑपरेटरचा यूज करून आपण काय करत असतो, स्ट्रिंग कॉन्कॅट करत असतो जर ती स्ट्रिंग वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये असेल तर. सो आपण याला अगेन प्रिंट करून बघणार आहोत. प्रिंट str फक्त आपल्याला ह्या str ला प्रिंट करायचं आहे. आपण याला करणार आहोत सेव्ह आणि करूयात रन. तर तुम्ही इथे बघू शकता दुसरी जी स्ट्रिंग आहे ती सुद्धा प्रिंट झालेली आहे. अगेन आपल्याला जर यामध्ये स्पेस द्यायचा असेल तर गुड नंतर आपण इथे एक एम्प्टी स्पेस देऊ शकतो, सेव्ह करून रन करू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता या ठिकाणी सुद्धा स्पेस जनरेट झालेला आहे. सो अशा प्रकारे आपण पायथॉन मध्ये काय करत असतो, स्ट्रिंग कॉन्कॅट करत असतो किंवा दोन वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये जर स्ट्रिंग असतील तर त्या दोन व्हेरिएबलला प्लस साइनचा वापर करून दोघांना आपण कॉन्कॅट करत असतो. सो आता आपण बघणार आहोत ऍक्सेसिंग स्ट्रिंग एलिमेंट. जर स्ट्रिंग मधल्या पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये जर एखादा आपल्याला कॅरेक्टर ऍक्सेस करायचं असेल, स्ट्रिंग मधलं कॅरेक्टर, तर कशा प्रकारे आपण ऍक्सेस करू शकतो तर ते आपण बघणार आहोत. सो since a string is a sequence of character, you can access its element using index. The first character in the string has an index of 0. सो इतर लँग्वेजेस मध्ये जरी बघितलं आपण जावा स्क्रिप्ट, जावा वगैरे, तर प्रत्येक लँग्वेज मध्ये स्ट्रिंग जी आहे ती 0 इंडेक्स पासून स्टार्ट होत असते. आणि जर एखाद्या कॅरेक्टरच्या स्ट्रिंग मधला जर आपल्याला ऍक्सेस करायचं असेल तर आपल्याला त्या इंडेक्स नंबरचा वापर करून ते कॅरेक्टर आपल्याला ऍक्सेस करावं लागतं. सो प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. सो जाऊया अगेन पायथॉन वर आणि इथे मी एक स्ट्रिंग घेतो. सो str इज इक्वल टू पायथॉन स्ट्रिंग. ओके. सो मला आता पायथॉन मधलं मला सपोज p आणि y किंवा कोणतेही एक लेटर जर मला ऍक्सेस करायचं आहे तर आता कशा प्रकारे ऍक्सेस करू शकतो, तर p जो आहे तो 0 इंडेक्स वर आहे, y फर्स्ट इंडेक्स वर आहे, t जो आहे तो सेकंड इंडेक्स वर आहे, त्यानंतर h जो आहे तो फोर्थ इंडेक्स वर आहे. तर तुम्हाला जे कोणतं कॅरेक्टर ऍक्सेस करायचं असेल तर त्या इंडेक्सचा नंबरचा वापर करून आपण ते कॅरेक्टर काय करत असतो, ऍक्सेस करत असतो. तर आपण इथे प्रिंट फंक्शन मध्ये डायरेक्ट आपण त्याला ऍक्सेस करणार आहोत. सो एक प्रिंट फंक्शन घेऊया आणि str. आता सपोज मला p ऍक्सेस करायचं, p कोणत्या याच्यावर आहे, 0th पोझिशनवर आहे, तर मी इथे स्ट्रिंग ऑफ 0 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपल्याला 0 लिहायचं आहे. याला आपण सेव्ह करूया, रन करूया, तर तुम्हाला इथे p हे कॅरेक्टर मिळणार आहे. अशाच प्रकारे जर तुम्हाला
अजून दुसरं कोणतं कॅरेक्टर ऍक्सेस करायचं असेल तर तो इंडेक्स नंबर तुम्ही जर ह्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दिला तर ते कॅरेक्टर आपल्याला काय होणार आहे, मिळणार आहे. सो आता 0 1 2 3 4 5 6 आणि 7 हा एस जर मला ऍक्सेस करायचा आहे तर तो 7 पोझिशनवर आहे. तर मी इथे जर मी 7 टाकलं आणि सेव्ह केलं, रन केलं, तर मला इथे पी आणि एस हे दोन कॅरेक्टर्स या ठिकाणी मिळालेले आहेत. सो अशा प्रकारे आपण स्ट्रिंग मधले जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर ऍक्सेस करू शकतो. तर हे झाले पॉझिटिव्ह नंबर. तर आपण आपल्याला जर लेफ्ट हँड साइड कडनं राईट हँड साइड कडे जायचं असेल किंवा कॅरेक्टर ऍक्सेस करायचे असतील तर आपण पॉझिटिव्ह नंबरचा यूज करत असतो. आणि जर आपल्याला बॅक साइडने जर यायचं असेल म्हणजे राईट हँड साइड कडनं लेफ्ट हँड साइड कडे जर जायचं असेल, स्ट्रिंग ऍक्सेस करायची असेल तर आपल्याला मायनस नंबरचा यूज करायला लागतो. कशा प्रकारे ते बघूयात. जसं की आता मी अगेन मला जी ऍक्सेस करायचं आहे, सो मी काय करेल, प्रिंट str ऑफ -1 असं जर मी इथे टाकलं, सेव्ह केलं, रन केलं, तर मला या ठिकाणी जी मिळणार आहे. तुम्ही इथे बघितलं तर तुम्ही इथे टर्मिनलवर बघू शकता जी आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. जसं -2 जर केलं तर तुम्हाला एन मिळेल, -3 केलं तर आय मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही रिव्हर्स साइडने सुद्धा स्ट्रिंग ऍक्सेस करू शकता. सो आता आपण बघणार आहोत की स्ट्रिंगची लेंथ कशी काढायची. तर गेटिंग द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. तर स्ट्रिंगची जर आपल्याला लेंथ गेट करायची असेल तर लेन हे फंक्शन आहे पायथॉन मध्ये, एलियन लेन. तर ह्या लेन फंक्शनचा यूज करून वापर करून आपण पायथॉन मध्ये कोणत्याही स्ट्रिंगची लेंथ गेट करू शकतो. सो आपण सुद्धा करून बघणार आहोत. सो अगेन मी आपल्याकडे इथे ऑलरेडी स्ट्रिंग आहे. तर आपल्याला इथे फक्त जस्ट त्याची लेंथ गेट करायची. तो अगेन आपण एक व्हेरिएबल घेतो मी str लेन म्हणून इज इक्वल टू लेन. आणि लेन ह्या याच्यामध्ये ज्या स्ट्रिंगची आपल्याला लेन गेट करायची आहे तर ती स्ट्रिंग किंवा तो व्हेरिएबल, ती स्ट्रिंगच्या कोणत्याही व्हेरिएबल म्हणजे स्टोअर असेल तर तो व्हेरिएबल या पॅरेंथेसिसच्या आत आपल्याला टाकायचा आहे. आणि हा स्ट्रिंग लेन जो आपण व्हेरिएबल घेतलाय त्याला आपण आता प्रिंट करणार आहोत. सो प्रिंट मध्ये str_लेन आणि याला आपण करूया सेव्ह, नंतर रन. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला 13 ही त्याची ह्या पूर्ण स्ट्रिंगची लेंथ मिळालेली आहे. तर अशा प्रकारे पायथॉन मध्ये तुम्ही कोणत्याही स्ट्रिंगची जर लेंथ तुम्हाला गेट करायची असेल तर तुम्ही लेन फंक्शनचा यूज करून त्या स्ट्रिंगची लेंथ गेट करू शकतात आणि त्या लेंथचा नंतर यूज करू शकतात. सो आता आपण बघणार आहोत स्लाइसिंग द स्ट्रिंग. जर स्ट्रिंगला तुम्हाला तुमची जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग मधनं तुम्हाला सबस्ट्रिंग जर गेट करायची असेल किंवा सबस्ट्रिंग काढायची असेल स्ट्रिंग मधनं तर तुम्ही स्लाइसिंग अ स्ट्रिंग ह्या कन्सेप्टचा वापर करून पायथॉन मध्ये सबस्ट्रिंग काढू शकतात. सो स्लाइसिंग अलाउज यू गेट अ सबस्ट्रिंग फ्रॉम अ स्ट्रिंग. तर स्ट्रिंग मधनं सबस्ट्रिंग काढण्याचं काम स्लाइसिंगचं आहे. तर कशा प्रकारे, तर सेम आहे. जसं आपण आता एखादं कॅरेक्टर जर आपल्याला ऍक्सेस करायचं असेल तर आपण तो व्हेरिएबल स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्या ब्रॅकेटमध्ये आपण काय करायचो तर इंडेक्स नंबर द्यायचो आणि त्या इंडेक्सवर जे काही कॅरेक्टर असेल ते कॅरेक्टर आपल्याला गेट होत होतं किंवा मिळत होतं. सेम कन्सेप्ट आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, एसटीआर म्हणजे जो काही व्हेरिएबल असेल तो व्हेरिएबल घ्यायचा, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपल्याला मात्र या ठिकाणी 2 नंबर्स द्यायचे. आता फर्स्ट नंबर जो आहे तो नंबर कोणता आहे तर तुमची स्ट्रिंग म्हणजे तुम्हाला कोणत्या पोझिशन पासून स्ट्रिंग हवी आहे गेट करायची किंवा तुम्हाला जी सबस्ट्रिंग हवी आहे तिचा स्टार्टिंग पॉईंट कोणता आहे तर तो स्टार्टिंग पॉईंट आपल्याला द्यायचा आहे आणि एंडिंग पॉईंट द्यायचा आहे. की जर आपल्याला मला पी वाय हे 2 कॅरेक्टर हवे असतील तर मी स्टार्टिंग पॉईंट 0 देईल आणि मला जर पी वाय हवा असेल तर मी 2 देईल, कारण शेवटचा जो कॅरेक्टर आहे तो सबस्ट्रिंग मध्ये इन्क्लूड होत नसतो. म्हणजे मी इथे जर 2 दिला तर सेकंड पोझिशनवर टी आहे तर टी आपल्याला ऍज अ सबस्ट्रिंग म्हणून मिळणार नाहीये. तो तर शेवटचा जो कॅरेक्टर आहे तो एक्सक्लूड होत असतो स्लाइसिंग स्ट्रिंग मधनं. तर फर्स्ट कॅरेक्टर इन्क्लूड होतं आणि लास्ट कॅरेक्टर एक्सक्लूड होत असतं. तर आपल्याला या ठिकाणी पी वाय मिळणार आहे. जर सेम कोड आपण जर करून बघितला तर आपल्याला या ठिकाणी पी वाय हे आउटपुट मिळणार आहे. सो द स्ट्रिंग 0:2 returns a substring that includes the character from the index 0 included and second is excluded. तर 0 पोझिशनचं जे काही कॅरेक्टर असेल ते इन्क्लूड होईल आणि सेकंड पोझिशनचं जे कॅरेक्टर असेल ते एक्सक्लूड होणार आहे. द सबस्ट्रिंग ऑलवेज इन्क्लूड द कॅरेक्टर ऍट द स्टार्ट अँड एक्सक्लूड द स्ट्रिंग ऍट द एंड. तर कधीही सबस्ट्रिंग काय करतं की फर्स्ट पोझिशनचं जे कॅरेक्टर असेल म्हणजे इथे फर्स्ट पोझिशनला जी काही आपण इंडेक्स देऊ इथे 0 द्यायला पाहिजे असं नाही. इथे तुम्ही 1 2 3 कोणते इंडेक्स देऊ शकतात. तर त्या इंडेक्सवर जे काही कॅरेक्टर असेल तर ते कॅरेक्टर तुम्हाला मिळेल तर त्या कॅरेक्टर पासून तर जे
सेकंड इंडेक्स जी तुम्ही देणार आहात इथे आता 2 दिलेली आहे, तर ते त्या इंडेक्सवर जे कॅरेक्टर असेल ते तुम्हाला मिळणार नाही, त्याच्या आधीचं कॅरेक्टर तुम्हाला मिळणार आहे. ओके, सो द स्टार्ट अँड एंड आर ऑप्शनल. इफ यू ओमिट द स्टार्ट इट डिफॉल्ट टू द 0. इफ यू ओमिट द एंड इट डिफॉल्ट टू द स्ट्रिंग लेंथ. तर हे जे दोन नंबर्स आपण दिलेले किंवा इंडेक्स नंबर दिलेले आहे, तर हे ऑप्शनल आहे. जर तुम्ही इथे 0 नाही दिला किंवा इथे कोणताच नंबर नाही दिला, इंडेक्स नंबर नाही दिला, तर सबस्ट्रिंग ऑटोमॅटिकली कन्सिडर करतं की हे सबस्ट्रिंग आपल्याला 0 पासून स्टार्ट करायची आहे. आणि जर तुम्ही लास्टचा नंबर जर नाही दिला तर लास्ट नंबर कन्सिडर करताय की त्या पूर्ण स्ट्रिंगची लेंथ, तर शेवटचा स्ट्रिंग पर्यंत तुम्हाला सबस्ट्रिंग मिळणार आहे. इथे एक नोट सुद्धा आहे, पायथॉन स्ट्रिंग आर इम्युटेबल. इट मीन्स दॅट यू कॅनॉट चेंज द स्ट्रिंग. फॉर एक्झाम्पल, यू विल गेट अन एरर इफ यू अपडेट वन ऑर मोर कॅरेक्टर्स इन अ स्ट्रिंग. सो पायथॉनची स्ट्रिंग जी आहे ती इम्युटेबल आहे, म्हणजे पायथॉन मध्ये जर एखादं कॅरेक्टर तुम्हाला चेंज करायचं असेल स्ट्रिंग मधलं, तर ते तुम्ही चेंज नाही करू शकत, कारण ती इम्युटेबल आहे. कशा प्रकारे ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. सो आधी आपण बघूयात स्लाइजिंग अ स्ट्रिंग. तर स्ट्रिंगला आपल्याला जर एखाद्या स्ट्रिंग मधनं सबस्ट्रिंग जर काढायची असेल तर कशा प्रकारे आपण काढू शकतो. अगेन आपण सेम एक्झाम्पल घेणार आहोत. सो इथे मला जर सपोज py जर हवा असेल तर मी काय करेल, प्रिंट घेऊया आपण आणि प्रिंट मध्ये str अगेन स्क्वेअर ब्रॅकेट आणि आपल्याला स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स द्यायचे. स्टार्ट इंडेक्स एंड इंडेक्स बोथ आर द ऑप्शनल, म्हणजे तुम्ही फक्त स्टार्ट पण देऊ शकता, अदरवाइज तुम्ही फक्त एंड पण देऊ शकता. सो आता सपोज मला py हवा असेल तर 0:2 घेईल मी आणि याला आपण सेव्ह करूया, रन करूया. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला py या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, आता सपोज मी काय केलं, इथे फक्त 0 घेतला, कोलन दिलं आणि एंडचा जो नंबर आहे तो मी दिलाच नाही. याला आपण सेव्ह करूया, रन करूया. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला पूर्णची पूर्ण स्ट्रिंग मिळालेली आहे, कारण एंड जो इंडेक्स आहे त्याने काय केलं, शेवटचा जो नंबर आहे किंवा जी लेंथ आहे स्ट्रिंगची ती कन्सिडर केली. म्हणजे स्ट्रिंगची लेंथ काय मगाशी आपण काढली 13 आहे, तर त्याने 13 इथे कन्सिडर केलं आणि आपल्याला पूर्णची पूर्ण स्ट्रिंग या ठिकाणी काय मिळालेली, रिटर्न मिळाली. अशाच प्रकारे जर मी आता सपोज इथे 0 नाही घेतला आणि इथे मी जर सपोज 2 घेतला आणि याला सेव्ह केलं, रन केलं, तर आपल्याला या ठिकाणी py मिळणार आहे. कारण कधीही स्टार्टिंगचा जो इंडेक्स नंबर आहे तो 0 आहे, तर पायथॉन सबस्ट्रिंग काय करतं, 0 ला कन्सिडर करतं आणि अकॉर्डिंगली आपल्याला काय देत असतं, सबस्ट्रिंग देत असतं. तर अशा प्रकारे तुम्ही सबस्ट्रिंग गेट करू शकता एखाद्या स्ट्रिंग मधून. तर आता आपण बघणार आहोत पायथॉन स्ट्रिंग इज अ इम्युटेबल. सो आता आपण बघणार आहोत पायथॉनच्या या स्ट्रिंग मधलं एखादं जर कॅरेक्टर तुम्हाला चेंज करायचं असेल तर ते तुम्ही कशा प्रकारे करू शकता आणि करण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला कोणता एरर येऊ शकतो ते आपण बघणार आहोत. सो ही जी लाईन आहे ती आपण इरेज करूयात आणि इथे आपल्याला काय करायचं आहे की जो स्ट्रिंग मधला जो पी आहे, फर्स्ट पी आहे, तर त्याला चेंज करायचं. तर मी कॅरेक्टर आपण कशा प्रकारे ऍक्सेस करतो, str ऑफ 0 असं जर मी याला ऍक्सेस केलं तर आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे, पी मिळणार आहे. आता या पी च्या ठिकाणी मला जर एखादा वेगळा कॅरेक्टर ऍड करायचा, सपोज मी जे करेल, जे हा जो कॅरेक्टर आहे तो मला या ठिकाणी काय करायचा आहे, ऍड करायचा आहे. तो ऍड व्हायला पाहिजे आणि मी इथे जर प्रिंट केलं स्ट्रिंग तर मला इथे पायथॉनच्या ठिकाणी जायथॉन स्ट्रिंग असं यायला पाहिजे. सो मी इथे str घेणार आहे आणि याला आपण सेव्ह करूया आणि रन करूया. तर इथे रन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला काय आलेला आहे, एरर आलेला आहे की आपण अशा प्रकारे स्ट्रिंगला एडिट नाही करू शकत किंवा पर्टिक्युलर एखादं कॅरेक्टर चेंज नाही करू शकत. कारण का की पायथॉन त्याला सपोर्ट नाही करत आणि पायथॉनची जी स्ट्रिंग आहे ती इम्युटेबल आहे, त्याकरता आपण नाही करू शकत. तर जर आपल्याला जर एखादं कॅरेक्टर चेंज करायचं असेलच तर कशा प्रकारे करू शकतो, तर ते आपण आता बघणार आहोत. तर हा वे तर आपण यूज नाही करू शकत. सो आता सेकंड वे आपण बघणार आहोत. सो त्यासाठी आपल्याला एक नवीन व्हेरिएबल घ्यावं लागेल, न्यू str म्हणून इज इक्वल टू, आपल्याला काय करायचं आहे, जे कॅरेक्टर आपल्याला चेंज करायचं ते कॅरेक्टर आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर कॉन्कॅटिनेशन ऑपरेटरचा यूज करणार आहोत, प्लस साइनचा, आणि नंतर अगेन str म्हणजे हा जो व्हेरिएबल आहे, ह्या व्हेरिएबल मधून आपल्याला काय करायचं आहे, जो फर्स्ट कॅरेक्टर आहे पी जो आहे त्याला रिमूव्ह करायचा आहे. मग त्यासाठी आपण पी जो आहे तो कोणत्या पोझिशनला आहे, 0th पोझिशनला आहे, बरोबर. तर आपण काय करूया,
म्हणजे तिथनं आपल्याला स्ट्रिंग पी हा रिमूव्ह करायचा आहे आणि बाकीची स्ट्रिंग आपल्याला गेट करायची आहे. तर मग आपण काय करूया, स्ट्रिंग हा व्हेरिएबल मध्ये जी स्ट्रिंग आहे str, तर हा str घेतला ऑफ 1, म्हणजे आपली स्ट्रिंग जी आहे ती आपल्याला इथनं पुढे इथपर्यंत स्टार्ट करायची. तर इथे मी 1 घेतला आणि कोलन दिलं आणि शेवटचं एंडिंग पॉइंट जो आहे किंवा इन इंडेक्स टी आहे ती आपल्याला इथे या ठिकाणी द्यायची नाहीये. तर आपल्याला ही जी पुढची y पासून जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग पूर्ण या ठिकाणी मिळणार आहे. आता आपण याला काय करूया, प्रिंट करूया. तर आपल्याला जो रिझल्ट हवा तो रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर आपण याला सेव्ह करूयात, रन करूयात. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला जो रिझल्ट हवा होता तो रिझल्ट या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही जर एखाद्या स्ट्रिंगचा एखादा कॅरेक्टर तुम्हाला चेंज करायचा असेल पायथॉन मध्ये तर तुम्ही ह्या वेने ते कॅरेक्टर चेंज करू शकता, पण तुम्ही डायरेक्ट ते कॅरेक्टर चेंज नाही करू शकत. तुम्हाला त्या ठिकाणी एरर येणार आहे. आणि कारण की आपली जी पायथॉनची जी स्ट्रिंग आहे ती इम्युटेबल आहे, ती कधीही चेंज नाही होत किंवा त्यातलं कॅरेक्टर तुम्ही चेंज नाही करू शकत. सो अशा प्रकारे आज आपण पायथॉन स्ट्रिंग बद्दल बघितलेलं आहे. आजचा व्हिडिओ, आजचा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन कन्सेप्ट सोबत. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.